रविवारचा दिवस होता. अचानकच माहेरी जायचं ठरलं. जेव्हा मुक्ता रस्त्यात होती तेव्हा तिने आपल्या आईला फोन लावला, हे सांगण्यासाठी की मी थोड्या वेळाने तुझ्यापाशी येत आहे. आईला फोन केल्यानंतर मुक्ता आश्चर्यचकित झाली, कारण मुक्ताची आई आणि वडील आईच्या माहेरी गेले होते. कारण आजीची तब्येत खराब होती, त्यामुळे ते गेले होते. एक वेळेस मुक्ताचं मन उदास झालं, परंतु घरात भाव आणि भावजय आहेत म्हणल्यावर ती जायला लागली. परंतु मुक्ताचं मन तरी पण उदासच होतं. राहून राहून तिला वाटत होतं की आपण आधीच फोन करून माहेरी जायला पाहिजे होतं. पण फोन करून काय करणार होती? माझं काम जरुरीचं होतं म्हणून मी आली. मावस सासूची अचानकच तब्येत खराब झाली आणि मावस सासूचं घर तिच्या माहेरच्या शहरात होतं. त्यामुळे मावस सासूला पाहून आपण माहेरी जावं असा विचार तिने केला होता. सासूबाई काही कामानिमित्त आमच्यासोबत येऊ शकल्या नाही, त्यामुळे ती आणि राज दोघेच निघाले होते. विचार केला की मावस सासूला पाहिल्यानंतर असंच माझ्या माहेरी जावावं. पण जाऊ द्या, आता निम्म्यापर्यंत आलो आहे. आता माघारी सुद्धा जाऊ शकत नाही. आणि ती तिच्या नवऱ्याला राजला सांगू पण शकत नव्हती की मला माहेरी जायचं नाही. तिथे माझे आई वडील नाहीत, पण कसं सांगणार? कारण का वहिनीने आणि भावाने कधीच तिला वाईट वागणूक दिली नव्हती. परंतु काय माहीत, पण माझं मन बेचैन होत होतं. राहून राहून मला खूप वाईट वाटत होतं. मला असं वाटत होतं की भाव आणि भावजईनी न बोलाता जाणं मला वेगळं वाटत आहे. पण मी एवढं वाईट का मानून घेत आहे? मी तर माझ्या वहिनीशी प्रत्येक वेळी वाईटपणाने वागत होती. काय माहिती तिथं मी गेल्यावर वहिनी आणि दादाला काय वाटेल? मी गेल्यावर आई बाबा पण तिथे नाहीत. दादा आणि वहिनी माझ्यासोबत कशी वागणूक करतील काय माहीत आता. पण मुक्ता आता काही सुद्धा करू शकत नव्हती. सासरला तर खूप जोशमध्ये म्हणाली होती की सगळ्या सुना आपल्या माहेरी जाऊन 4-5 दिवस राहतात. मग मी पण या वेळेस गेल्यावर माझ्या माहेरी मी 4-5 दिवस राहणार आहे. मी हे सासूला विचार करून बोलायला पाहिजे होतं. पण आता करायचं काय? आता तर माघारी गेल्या तर छोट्या छोट्या गोष्टीला सासरची बोलली तर आपल्याला ते ताणेच वाटतात. त्या दिवशी सासूबाई म्हणाल्या की छोटी सूनबाई कामात खूपच चलाख आहे, त्यामुळे मी सहन करू शकली नाही. त्यामुळे मी रागात म्हणाले की मी आता माहेरी गेल्यावर तिथे राहूनच येणार आहे. आणि ह्यावेळेस पण सासूबाई काहीच म्हणाल्या नाहीत राहण्याबद्दल. कारण का आता घरात काम करण्यासाठी छोटी सून आली होती. त्यामुळे सासूबाईने मला जाण्यासाठी होकार दिला. पण माझ्या मनात तेव्हापासून भीती निर्माण झाली की माझी छोटी जाऊ माझी जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे. मला माझ्या त्या घरातील जागा सांभाळून ठेवावी लागेल. उलटसुलट विचार येत होते आणि कधी झोप लागली हे कळालेच नाही. जेव्हा जाग आली तेव्हा आम्ही स्टेशनवर आलो होतो. राजने आणि मी आमच्या बॅगा घेतल्या आणि ॲटोमध्ये बसून मावस सासूच्या घरी गेलो. 2 दिवस आम्ही मावस सासूच्या घरी थांबलो आणि 2 दिवसानंतर आम्ही माझ्या माहेरी जायला निघालो. माहेरी घरात जाऊन पाहिलं की घरी फक्त वहिनी आणि तिचे 2 मुले होती. दादा काही कामानिमित्त बाहेर गेला होता. वहिनीने आमचा पाहुणचार केला आणि चहा नाश्ता देऊन वहिनी आमच्यापाशीच बसून गप्पा मारू लागली. वहिनी माझ्यासोबत कमी बोलत होती, परंतु राजसोबत खूप बोलत होती. खरंच मला खूप वाईट वाटत होतं. तेव्हा मला वाटू लागलं की आई वडील जेव्हा नसतील तेव्हा माझं माहेर पण संपणार आहे. भाऊ आहे, पण तो किती बोलणार आहे माझ्यासोबत? फक्त कामापुरता बोलणार आहे. मनसोक्त गप्पा कुठे मारणार आहेत? आणि असं पण दादाला दिवसभर काम असतं आणि राहिली घरात फक्त वहिनी. राहून राहून आठवण येत होती की
वहिनीचं लग्न झाल्यानंतरचा तिचा हसणारा चेहरा, प्रत्येक गोष्ट वहिनी मला विचारत होती. पण काय झालं काय माहीत, माझ्या मनात नणंद या नात्याने कटुता आली. मी तर दरवेळेस वहिनीला सरळ भाषेत बोलतच नव्हती. प्रत्येक गोष्टीत मी रोकटोक करत होती. हळूहळू वहिनीला सुद्धा समजायला लागलं की माझ्यापासून लांब राहिलं तरच खुशी आहे. हळूहळू वहिनी माझ्यासोबत जास्त बोलत नव्हती. याच्यावरून मला काहीच फरक पडला नाही. कारण का माझ्या माहेरी माझी आई होती. कारण काय का असे ना, मी जेव्हा पण माहेरी जात होती तेव्हा मी माझ्या आईपाशी आणि आईच्या बेडरूममध्येच असायची. मी खोलीत बसता माझी सगळी कामं होत होती. वहिनीसारखी इकडून तिकडं फेऱ्या मारत होती, मला जेवण आणून देत होती. तरी पण मी तिला जास्त बोलत नव्हती. आई मला सारखं समजवण्याचा प्रयत्न करत होती की वहिनीसोबत प्रेमाने बोल, प्रेमाने राहा, वहिनीसोबतच मिळून मिसळून राहा. जर तुला मी गेल्यानंतर माहेरपण करायचं असेल तर तू वहिनीला गोड बोल, तुमचे चांगले संबंध ठेव. पण नाही, मला खूप गर्व होता, मी नणंद आहे ना म्हणून. वहिनी बोलत बोलत म्हणाली की आईने मला सांगितलं होतं की तुम्ही दोघे येणार आहात. हे ऐकल्यानंतर तर मला तर अजूनच वाईट वाटू लागलं. कारण का आधी माझा भाऊ मला नेण्यासाठी स्टेशनला येत होता, परंतु दादाला त्याला माहीत असून सुद्धा तो आम्हाला नेण्यासाठी आला नाही आणि आता घरीसुद्धा आमच्यासाठी थांबला नाही. मुक्ता एवढी बेचैन होत होती की आतून कोणतीच गोष्ट पॉझिटिव्ह होत नव्हती. माझं मनाला इतकं दुःख झालं की माझ्या शेजारी माझे भाची भाच्या खेळत आहेत ते सुद्धा माझ्या ध्यानात आलं नाही. मुक्ताला तिचे भाची आणि भाच्या म्हणत होते की हे बघ आत्या माझी बाहुली, हे बघ आत्या माझी गाडी, हे बघ माझा नवीन ड्रेस. परंतु तरी पण माझं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. थोड्या वेळानंतर भाऊ पण घरी आला. बोलत बोलत माझ्या भाऊने माझा नाराज झालेला चेहरा पाहिला होता, परंतु तो काही म्हणला नाही. कारण का त्याची ह्यात काही चूक नव्हती. कारण का दरवेळेस चूक तर माझीच होती. दादाने पण मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता की वहिनीबरोबर तू अशी का वागत आहेस, तिची चूक काय आहे ती सांग तरी. परंतु वहिनीची काहीसुद्धा चूक नसताना मी नेहमी वहिनीशी वैर घेत आले आणि मीच उलट माझ्या भावाला भांडत होती की वहिनी आल्यापासून तू बदलला आहे. पहिल्यासारखं माझ्याशी बोलत नाही, माझ्यापाशी बसत नाही, गप्पा मारत नाही, मला काय आणत नाही. मी समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. दादा मला समजून सांगत नव्हता तर मग दादा वहिनीला काय समजून सांगणार होता. खूप वेळा तर माझी चूक असताना सुद्धा वहिनीने खूप वेळा माफी मागितली आहे. पण आज मला प्रत्येक वागण्याचा पश्चाताप होत होता. आज मला त्या वागण्याबद्दल लाज वाटत होती. मी तर नणंद आहे, मी तर रुबाबच करणार आहे. याच्यामुळे मी माझं खूप काही हरवलं होतं. आणि आज पण मी माझ्या वहिनीला आणि दादाला काही म्हणले तर जे राहिलेलं आहे ते सुद्धा सगळं संपून जाईल. तेवढ्याच संध्याकाळच्या जेवणाची वहिनी तयारी करू लागली. खूप वेळ विचार केल्यानंतर मी किचनमध्ये जाऊ लागली. मी किचनमध्ये जाताना पाहून माझा भाऊ मला म्हणाला की मुक्ता, तुला काय पाहिजे असेल तर तुझी वहिनी आणून देईल, तू कशाला त्रास घेत आहे, तू बस इथं. कारण का भावाला पण वाटत होतं की मी किचनमध्ये जाऊन वहिनीबरोबर कोणत्या तरी कारणावरून भांडण करेल. नाही दादा, मला काही नाही पाहिजे, मी इथं एका जागेला बसून बोर होऊ लागली आहे, त्यामुळे म्हणलं जाऊन वहिनीची मदत करावी. दादा माझ्याकडे पापणी न पाडता पाहू लागला. कारण का त्याला माझं हे उत्तर ऐकून त्याला आश्चर्य वाटले. काय तर विचार करून दादा म्हणाला की राहू दे मुक्ता, तुझी वहिनी करेल सगळं, तू बस आराम कर. कदाचित दादाला सुद्धा माझ्यावर विश्वास नव्हता. कारण का
कधीच मी माझ्या वहिनीची मदत केली नव्हती. उलट 2-3 वेळा वहिनीने मला छोटी मोठी काम का सांगितलं म्हणून मी खूप मोठा हंगामा केला होता. पण हिंमत एकवटून मी दादाला म्हणाली की काही नाही दादा, वहिनीची मदत नाही करू शकली तर कमीत कमी वहिनीसोबत मी गप्पा तर मारते. राज समोर जास्त काही बोलणं दादाला चांगलं वाटलं नाही, म्हणून तो गप्प बसला आणि मनात पश्चात्ताप घेऊन किचनमध्ये निघाली. जे काय आमच्या दोघीत उरलं होतं त्याला वाचवण्यासाठी मला माहीत आहे विनाकारण मी माझ्या वहिनीचा अपमान केला आहे. तिच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवली आहे. कदाचित आमच्या नात्यात एक गाठ पडली आहे. कधी ती गाठ निघणार का नाही मला माहीत नाही, परंतु मी मात्र प्रयत्न करणार. जोपर्यंत मी वहिनीची माफी मागत नाही तोपर्यंत. किचनमध्ये मला आलेलं पाहून वहिनी जरा घाबरली आणि मला म्हणाली की ताई, तुम्हाला काय पाहिजे का? मी म्हणाले की वहिनी, मी तुझी मदत करण्यासाठी आली आहे. ताई, हे काय बोलत आहात? मी करते, तुम्ही जाऊन आराम करा. ठीक आहे वहिनी, मी नाही काय काम करत, परंतु तुझ्यासोबत गप्पा तर मारू शकते ना. वहिनी माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. माझ्याकडून हे बोलणं वहिनीला अपेक्षित नव्हतं. वहिनी, आजपर्यंत मी तुम्हाला खूप वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. मला आता पश्चाताप होऊ लागला आहे. होऊ शकेल तर वहिनी मला माफ कर. वहिनी फक्त मुक्ताकडे पाहत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की मुक्ता माझी माफी मागत आहे. कारण का, ह्याआधी तिने भरपूर चुका केल्या, परंतु तिने कधीच वहिनीची माफी मागितली नव्हती. वहिनीचं मन खूप मोठं होतं. तिने पण मला माफ केलं आणि म्हणाली की ताई, माझी माफी मागू नका. चुका सर्वांकडूनच होत असतात. शेवटी आपण माणूस आहे. जे झालं ते विसरून आपण दोघे आता मैत्रिणीसारख्या राहू. त्यामुळे या घरात सुख शांती येईल. ज्या घरात वहिनी आणि नणंद या नात्यात भांडणे असतात त्या घरात कधीच सुख शांती नसते. तुम्हाला स्वतःहून तुमची चूक कळाली, ह्यातच माझी खुशी आहे. हे ऐकल्यानंतर मुक्ता रडायला लागली आणि म्हणाली की यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. नंतर नणंद आणि भाऊजाईने मिळून छान स्वयंपाक केला. तिच्या भावाला कळाले की आपली बहीण आपल्या बायकोसोबत चांगली वागत आहे. तो सुद्धा खूप खुश झाला. दुसऱ्या दिवशी राज एकटाच गेला. मुक्ता आपली माहेरीच थांबली. दुपारच्याला मुक्ताच्या आईचा फोन आला की आणि म्हणाली की मी अजून 2-4 दिवस नाही येऊ शकत. मुक्ता हसत म्हणाली की ठीक आहे आई, नाही आली तरी चालेल. आता मी शहाण्यासारखी वागत आहे. वहिनीला मी कोणताच त्रास देत नाही. आम्ही आता मिळून मिसळून राहतो. आईला सुद्धा हे ऐकून आनंद झाला. शेवटी आपली सून आणि लेक एकत्र झाल्या हे ऐकून मुक्ताची आई खुश झाली. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.